लाडकी बहीण योजना आता बघा, लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दलची या ठिकाणी मोठी अपडेट समोर आली आहे, त्याचीच आता आपण माहिती बघणार आहोत। बघू शकता, स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट करून ऑफिशियल माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी बद्दलची तुम्हाला आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे। तुमची ई-केवायसी प्रक्रिया या ठिकाणी सक्सेसफुल झाली की नाही सर्वांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तर बघा, आता तुमची ई-केवायसी बद्दलची त्यांनी अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी काय म्हटलंय त्याच्या ट्विट मध्ये बघू शकता। या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या राबवली जात आहे असं म्हटलंय। आणि याबाबत 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या। म्हणजे 18 नोव्हेंबर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची तुमची अंतिम मुदत होती। परंतु या ठिकाणी त्यांनी म्हटले की गेल्या काही दिवसात राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही याची मला एका पूर्वी कल्पना आहे असं त्यांनी म्हटलंय। आणि या अडचणीमुळे या ठिकाणी गांभीर्याने त्याची नोंद राज्य सरकारने एका अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता तुम्हाला 31 डिसेंबर 2000 पर्यंत या ठिकाणी करता येणार आहे। त्याची मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तसेच बघा, अजून महत्वपूर्ण एक मोठा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये न भेटता तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या 3 तारखेनंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाऊ शकतो। तर प्रत्येक वेळेस आता आपण जर बघितलं मागचे 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जे आहे तर तुमचे हप्ते जे आहेत या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळत आहेत। तसंच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये न भेटता तुमचा हा 17वा हप्ता जो आहे या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 3 तारखेनंतर या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवली जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।